आता याहून भारी माझी वटपौर्णिमा काय असू शकते बरं का? असं का म्हणते तर झालं असं की आज सकाळ-सकाळ मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. मी डाळ शिजायला टाकली होती आणि जे काल फुलं आणली होती ना, त्यातली सुकलेली फुलं मी वेगळी करत होते बरं का. पण त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले होते. कारण आज मला मुलांना ना भाजी चपाती बनवून द्यायची होती. शाळेला अजिबात सुट्टी नव्हती. पण त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांनाच चहा बिस्किट खायचं होतं. आता माझा तर उपास होता. मग चहा बनवला आणि त्यानंतर ना ह्यांचं म्हणणं होतं, "तुझी एवढी धावपळ चालली ना, मी तुझ्यासाठी आता छान असा गजरा बनवून देतो." बरं म्हणलं चालतंय. आणि तोपर्यंत आदिराजचं इकडे चाललं होतं की माझी थार रक्साची आता मेहंदी बघ किती छान रंगली बरं का. लगेचच पुरण शिजलं ते वाटून घेतल्यानंतर माझं बाकीचं म्हणजे वडफळ बनवून घ्यायचं काम चाललं होतं बरं का. त्यानंतर ना आता ही साडी मी आज घालणार होते. आता ही साडी मला ना हळदी-कुंकासाठी मिळली होती. तिचा आज मुहूर्त लागला होता बरं का. आणि साडी कशी वाटते ती मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का. आता ताट तर सगळेच असेच भरतात, पण म्हणलं चला आता आपलं हे ताट तुमच्याशी शेअर करा बरं का. आणि त्यानंतर आम्ही इकडे वडाची पूजा करण्यासाठी गेलो होतो. आता आम्ही गेलो होतो तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती. मस्त अशी गर्दी नव्हती. पूजा पण छान अशी झाली बरं का आणि त्यानंतर ना आम्ही थोडंसं लवकर गेल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. आता वडाची पूजा झाल्यानंतर ना एकमेकींची ओटी भरली जातात. आम्ही इकडे 5 बायकांची तरी ओटी भरतो बरं का. मग आता तिथंच एकमेकींची ओटी भरल्यानंतर स्वामींचं तिथं मंदिर आहे. म्हटलं चला आज एवढा छान दिवस आहे ना, चला स्वामींचं पण दर्शन घ्यावं बरं का. मग आता त्यानंतर आम्ही घरी आलो. आणि सणसुद्धा असो ना तिकडे काही असो, आपल्या बायकांना मात्र काही स्वयंपाकातून सुट्टी नसते बरं का. कारण मी तर आता अर्धा स्वयंपाक करून गेले होते. आलेला अर्धा मला स्वयंपाक करायचा होता. पण म्हणलं चला आता आज एवढा छान दिवस आहे ना, आता साडी चेंज न करताच आपण ह्या साडीवर स्वयंपाक करूया बरं का. स्वयंपाक वगैरे बनवला, देवाला नैवेद्य दाखवला, छान असं जेवण केलं. चला तर मग बाय.